गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर रात्री गोळ्या वगैरे घेतल्यावर मला बऱ्यापैकी फरक पडला होता आणि सकाळी उठले, आंघोळ वगैरे केले आणि जे की मी राऊंड मारते, फिरायला जाते सकाळी उठल्यावर, ते तर काय मी आता गेले नाही. कारण म्हटलं आधीच थकवा आलेला आहे आणि राऊंड मारायला गेलो तर अजून जास्त थकवा येईल त्याच्यासाठी. तर म्हटलं ते 1-2 दिवस म्हणजे 8 दिवस तरी मी आता काही फिरणार नाही आहे. छान असं रेस्ट करणार. कारण घरातले कामं करून ते जर करायचं म्हटलं तर जास्त थकवा येईल. अर्शू प्रणीतचा डबा वगैरे बनून झालेला होता. फक्त भाजी आणि भाकरी वगैरे बनवायच्या होत्या आणि राहिलेला पसारा वगैरे उरकायचा होता. तर मेथीची भाजी वगैरे बनवली आणि लगेचच राहिलेला जो किचनवर जो पसारा होता तो पसारा उचलून घ्यावा म्हटलं. पण त्याच्या आधी मी चहा गरम केला, मस्त चहा पिली. त्याच्यानंतर मग सगळे दुधाचं पातेलं वगैरे होतं आदल्या दिवशीचं, ते घासून घेतलं. छान किचनवट्टा क्लीन करत होते आणि अर्शू प्रणीतच्या बॉटलसुद्धा भरायच्या बाकी होत्या. टिफिन भरून ठेवलेल्या होत्या. टिफिन वगैरे बॉटल वगैरे भरून त्यांची टिफिन बॅग रेडी करून दिली आणि मेथीची भाजी झाली म्हणूनच लगेच कढईमधून ती रिकामी करून घेतली. तर थोडासा खोकला आहे मला अजून. तो खोकला 1-2 दिवस तरी राहतो की काय माहिती आता. तर अर्शू प्रणीतचं आवरलं. अर्शूची आंघोळ झाली आणि शंभू आलेला होता आणि त्याचं बघा किती प्रेम होतं चाललं आहे अर्शूवरती आज. कारण अर्शूकडे होते चॉकलेट. मग अर्शूला अशी किस वगैरे केली तरच अर्शू चॉकलेट देणार ना, म्हणून अर्शूवर एवढं प्रेम होतं चाललं होतं. तर त्यानंतर अर्शूचं आवरून दिलं आणि शंभूला हवं होतं दूध प्यायचं होतं त्याला. अर्शू प्रणीतला देते तर त्याला पण दूध हवं होतं. तर तेच चालू होतं. तर मध्येच गप्पा पण मारतोय का माझी आई काम करते, पप्पा झोपले आहेत, पप्पाला कॅन्टीनला जायचं आहे. तर त्याच्या आणि माझ्या अशा गप्पा चालू होत्या. तोपर्यंतच अर्शू प्रणीतचं दूध थंड झालं होतं. त्यांना मी बोर्नव्हिटा वगैरे देते. आणि मागे बघतातच आहे तुम्ही अर्शू किती मस्ती करतोय आणि प्रणीतचं चाललं आहे त्याचं व्यवस्थित आवरायचं. अर्शूनं खूप त्रास देतो मला, तसं प्रणीत नाही. प्रणीत खूप समजूतदार आहे, म्हणजे तो पण त्रास देतो पण काही गोष्टी त्याला सांगितलेल्या प्रणीत लगेच ऐकतो. तसं अर्शू अजिबात अजून ऐकत नाही. म्हणजे त्या शंभू बघा कसा शिट्टी वाजवतो आणि मला सांगतो आत्तू तू पण शिट्टी वाजव. अर्शू प्रणीतला सोडवायला आज आकाश जाणार होता, कारण तो बोलला का मी गावात जाणारच आहे आता, तर मी घेऊन जातो. तर म्हटलं ठीक आहे. तर मग शंभूला दूध वगैरे पाजलं आणि तो मला इथं सांगत होता का आत्तू हाय तिखट आहे म्हणून असं सांगत होता. तर त्याला म्हटलं तिखट नाही आहे, गरम आहे. तर आकाशाला अर्शू प्रणीत गाडीवर बसायच्या आधी शंभूच गाडीवर बसला आणि मागे लागत होता. त्याला तर मी घेतलं आणि अर्शू प्रणीत गेले आकाशसोबत. अरे काही नाही, ते केक नाही बनवला मी अजून. केक बनवला का मग तुला देईला. आता तू घरी जातो का? ते नाही बेटा खाऊ, येड्यावानी नाही करू. तू घरी जा आता. काय सांगते मी, तू घरी जा, मग मी तुला नंतर केक बनवला का आवाज देईला. ते नाही खाऊ, ते खाऊ नाही. तू दूध पिला ना आता, पिला ना, मग आता घरी जा, मग ते खाऊ नाही. जातो घरी. आता मी याला घरी सोडून येते, कारण मला कामं नाही उरकून देणार आणि खूप पसारा पडलेला आहे. दूध आलेलं आहे, दूध गरम करायचं आहे. शिळं दूध आहे ते काढून दुसऱ्या पातेल्यात ठेवायचं आहे. अर्शू प्रणीत आता गेले शाळेत. कपडे पण धुवायचे बाकी आहेत, भिजत घातलेले आहेत, ते धुवून घेते. त्यांना शाळेत शंभूला त्याच्या घरी नेऊन सोडते आणि लागते. तर आत्ताच जेवण वगैरे केलं आणि बसली. म्हटलं तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारा. गप्पा अशा रिलॅक्समध्ये बसून तर आज तरी वेळ नाही आहे मला, कारण आज काम आहे मला थोडंसं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी काम आहेत. कारण उद्याची तयारीसुद्धा मला आजच करायची आहे. आणि रात्री तुम्ही बघितलंच, म्हणजे अजून तो व्हिडिओ मी काय अपलोड नाही केलेला आहे. तो आज मी आता व्हॉइस ओव्हर करून तो व्हिडिओ मी अपलोड करेल. तर रात्री तब्येत पण बिघडलेली होती अचानक. माहीत नाही काय झालं आहे, काय होतं आहे तेच समजत नाही. अचानक तब्येत बिघडून जाते, अचानक बरी होते. तर ठीक आहे, ती गोष्ट बाजूला ठेवूया. तर मी एक होम बेकर आहे आणि जर तुम्हाला कोणाला केक हवा असेल तर नक्की मला मेसेज करा. जे इथले प्रॉपरचे आहेत त्यांनी, किंवा लांबचे वगैरे म्हणतील का आम्हाला केक घ्यायचा आहे, तो कसा घ्यायचा. तर आसपासचे इथले कुठले असतील माझ्या
घराजवळ किंवा माझ्या गावाजवळ जो कोणी असेल तर मी त्यांचेसुद्धा केक बनवून देण्याचा प्रयत्न करेल. आणि आज पण मला केकची ऑर्डर आहे. फोटो केक आहे, फोटो प्रिंट केक. मैत्रिणीचा आहे, मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे, तिच्यासाठी बनवायचा आहे. तर म्हटलं पटकन सगळं काम वगैरे करून घेऊ आणि तयारीला लागू. तर माझी मी इंस्टाग्रामची ID इथे मेन्शन करेल. तर ज्यांना कोणाला केक हवा असेल किंवा पेस्ट्री वगैरे पाहिजे असेल किंवा अजून काही, तर मला माझ्या इंस्टाग्राम ID ला मेसेज करा. मी माझा नंबर सेंड करेल व्हॉट्सअप. मग तुम्ही मला तिथे मेसेज करू शकता किंवा इंस्टाग्रामवरही माझ्यासोबत बोलू शकता. तर जास्त काहीच गप्पा मारत नाही, बाकीच्या गप्पा आपण नंतर मारूयाच पुढे. आणि मी केक कसा बनवते, काय बनवते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये म्हणजे होम बेकरचं कसं असतं ना, फ्रेश केक असतो तो. हां, थोडंफार रेंजने थोडं मागे पुढे होतं, खालीवर होईलच, पण टेस्ट एक नंबर असते. आणि मुळात म्हणजे फ्रेश केक असतो तो. आणि मला आज संध्याकाळी केक द्यायचा आहे, तर मी आजच बनवणार आहे. आता 11 वाजले, तर त्याच्यासाठी मी आजच केक बनवणार आहे. म्हणजे खायला टेस्ट पण खूप छान लागेल त्याची. जर बेकरीमध्ये तुम्ही घ्यायला गेले ना, तर तो किती दिवसाचा असेल, काय असेल ते तुम्हाला माहीत नाही. पण होम बेकरकडून जर घेतला ना तुम्ही, तो गॅरंटेड 100% सांगते, तो फ्रेशच असणार आणि प्युअर असणार, प्युअर व्हेज. तर मी त्याच्यात अंडं वगैरे मिक्स करणार नाही. आणि हा मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे. माझा पण मार्गशीर्ष महिना असतो. महिना मी गुरुवार पकडते. तर उद्या पहिला गुरुवार आहे आणि उद्यासुद्धा मला केकची ऑर्डर आहे. तो तर 3 लेअरचा केक बनवायचा आहे. तीसुद्धा तयारी मी आजच करणार आहे. तर बघू आता कसं कसं काय काय जमतं, कसं मॅनेज करते मी. तर जास्त गप्पा नाही मारत आणि व्हिडिओला आपण पटकन स्टार्ट करूया. आणि मी आज जो फोटो प्रिंट केक आहे तो मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तुमच्यासोबत. आणि जो 3 लेअरचा केक आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन, कारण खूप गिचमिड नको व्हायला. आणि व्हिडिओ खूप मोठा झाला तर तुम्हीही बोर नाही होणार व्हिडिओ बघायला. तर चला जास्त गप्पा नाही मारूया आणि व्हिडिओला करूया सुरुवात. तर मी एक होम बेकर आहे आणि होम बेकर म्हटल्यावर मला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. तर तेच मी करते. केकची ऑर्डर आहे, केक बनवायचा आहे, त्यासाठी मला किती सामान लागतं आहे, मला त्याच्यासाठी किती खर्च येतो आहे, मी क्रीम किती वापरणार आहे, प्रीमिक्स किती वापरणार आहे, तर ते सगळं मी लिहून घेते आणि त्या हिशोबाने माझी केकची प्राईस ठरवते. तर तेच मी करत होती, सगळं लिहून घेत होती सगळं, जेणेकरून मला कस्टमरला प्राईस सांगता येईल. तर 1 किलोचा केक होता, तर त्या हिशोबाने मी सगळं लिहून घेतलं आणि मी तर तुम्हाला दाखवते का माझ्या इथं लिस्ट तयार आहे. आणि मी लगेच आता इथे केक बनवायला लागणार आहे. सगळं केकचं सामान मी डब्यात ठेवलेलं आहे. ते आता मला जे केकसाठी लागते ते मी आता काढून घेते, म्हणजे नंतरला व्यवस्थित सापडतं. आता मला पायनॅपल फ्लेवरचं बनवायचं, तर मी पायनॅपल इसेन्स काढणार आहे का नाही. आहे, मला वाटलं नाही आहे. 2 बॉटल आहेत अजून. थोडंसं डस्ट कलर बघेल मी, नंतर ट्राय करेल कलरचं काय ते नंतर बघू कलर कॉम्बिनेशन. आत्ता जे बेस शिजवायला जे पाहिजे ते मी आता काढून घेतलं सर्व. आणि टीन पण काढून ठेवलाय. ओन पहिले प्री हिटिंगला लावून देते. पंधरा मिनिटं त्याला गरम होऊ देऊ, तोपर्यंत आपण बाकीच्या तयारीला लावूया. तर ओव्हन गरम होण्यासाठी लावून दिलेलं आहे मी आणि इथे तोपर्यंत बॅटर करून घेते. बॅटर करून झालं होतं, टीनला तेल लावून घेतलं आणि कंपल्सरी टीनला तेल लावावंच लागतं. छान असं बॅटर म्हणजे आपला केक स्पंज तो निघून येतो, तुटत वगैरे नाही. आणि तेल नाही लावलं तरी केकचा स्पंज तो व्यवस्थित निघतो. त्याच्यासाठी खूप ट्रिक्स आहेत, त्या मी नंतर कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि केकची डिटेल व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल, पण आजच्या व्हिडिओमध्ये नाही, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर मला कोणी जर तुम्हाला शिकायचं असेल केक सिरीज, तर मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. त्याआधी मला मेसेज करा आणि माझ्या व्हिडिओला खूप सारा सपोर्ट करा. बॅटर टीनमध्ये ओतून घेतलं आणि असं टॅप करणं खूप गरजेचं आहे.
तर मी इथं तुम्हाला दाखवलं का मी कोणती व्हिप वापरते ते, आणि क्वालिटी खूप छान असते या क्रीमची आणि प्राईस पण ठीकठाकच आहे. मी असं नाही म्हणणार का खूप स्वस्त आहे, पण ठीक आहे. तर क्रीम वगैरे फेटून घेते आणि लगेच पुढच्या तयारीला लागते. तर मी पुन्हा एकदा सांगेल का मी होम बेकर आहे. होम बेकरकडून तुम्ही केक घेऊन बघा, ते टेस्ट करा आणि बेकरीमधले केक घेऊन ते टेस्ट करून बघा. तुम्हाला घरचे जे केक असतात त्याची टेस्ट खूप वेगळी लागेल. तुम्हाला ते आवडतील देखील. तर मला असं वाटतं का तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर तुम्हाला माझे केक जर ऑर्डर वगैरे करायचे असतील तर माझी इंस्टाग्राम ID मी तुम्हाला मेन्शन करते. तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज वगैरे करू शकता. आणि ही केक मी कट वगैरे करून घेतला. केक कट करण्याची सुद्धा एक ट्रिक आहे, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. केक कट करून वगैरे झाल्यानंतर मी बेस असे 3 लेअर केले होते केकचे, आणि आत्ता ह्या मधल्या बेसला क्रीम वगैरे लावून घेतली आणि पहिले शुगर सिरप लावलं, त्याच्यानंतर क्रीम लावली. आणि मी क्रीम पण जास्त वापरणार नाही, एकदम व्यवस्थित वगैरे क्रीम लावून बेस तयार केला. हा पहिला लेअर, त्याच्यामध्ये मी पायनॅपल क्रश टाकते आणि सेम पद्धतीने तिन्ही लेअरला मी पायनॅपल क्रश वगैरे क्रीम लावून तयार करून घेणार आहे. आणि हा बघा आपला हा फायनल टचअप. हे झाल्यानंतर मला प्रणितला घ्यायला जायचं आहे, तोपर्यंत केक सेटही होईल. मी आधी केक फ्रीजमध्ये ठेवला होता क्रम कोट करून, आणि त्याच्यानंतर ही लास्टवाली फिनिशिंग आहे. क्रम कोट वगैरे करून झाल्यानंतर साईडचं जे बोर्ड आहे ते मी क्लीन करून घेते, म्हणजे दिसायला पण छान दिसतं आपलं केकचा बेस वगैरे. आणि अशी फिनिशिंग वगैरे पण खूप छान आहेत, ते एकदम ॲक्टिव्ह दिसतो दिसायला. तर काठ वगैरे सगळे व्यवस्थित क्लीन करून झाल्यानंतर मी गेली अर्शूला घ्यायला. अर्शूला घेऊन येते. अर्शूला घेऊन आली होती. अर्शू घरात आहे. आल्यानंतर त्याचं जेवण वगैरे सगळं झालं, बसला TV वगैरे बघत बसला होता. आता मी चालले प्रणितला घ्यायला. घड्याळ पुढे मागे घड्याळ, तर त्याचा टाईम झालेला आहे प्रणितला आणायचा. त्याला जाऊन घेऊन येते पटकन, आल्यावर बोलूया. आणि ते राहिलेला केक आहे तो पण आपल्याला कंप्लीट करायचा आहे अजून. तर पटकन जाते आणि प्रणितला घेऊन येते. बनवून रेडी झालेला आहे, मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. हा बघा, हा आहे तो फोटो प्रिंट केक. तर बड्डेला मला पण बोलवलेलं होतं. अर्शू प्रणित तर जाणारच होते, पण तिचं म्हणणं झालं का तू पण ये, केक घेऊनच येताना. तर मी देखील आवरलं आणि केक वगैरे पॅक केला, व्यवस्थित घेऊन गेली. तिथं जेवण बनवायचं चालू होतं. मस्त डाळ बट्टीचा कार्यक्रम होता. वरणाला ताई फोडणी देत होत्या. बट्टी इथे उकडून कट करून ठेवलेल्या होत्या. बड्डे सेलिब्रेशन झालं, त्याच्यानंतर जेवणं वगैरे केले आणि त्यानंतरचं मी काही शूट नाही केलं, कारण जेवायला लाजतात सगळेजण. आणि बस आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत